सबस्क्राईब करा महानुभाव प्रतितीपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी. जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूची शोधो निपाहे. मना त्वाची रे पूर्व संचित केले, तया सारखे भोगणे प्राप्त झाले. जगी सर्व सुखी असा कोण आहे. जगी सर्व सुखी असा कोण आहे. जगी सर्व सुखी असा कोण आहे. विचारी मना तूची शोधोनी पाहे. विचारी मना तूची शोधोनी पाहे. जगी सर्व सुखी असा कोण आहे. जगी सर्व सुखी त्वाची रे पूर्व संचित केले. मना त्वाची रे पूर्व संचित केले, तया सारखे भोगणे प्राप्त झाले. तया सारखे भोगणे प्राप्त झाले. जगी सर्व सुखी असा कोण आहे. जगी सर्व सुखी असा कोण आहे. असा कोण आहे. असा समर्थ रामदास स्वामींचा हा अत्यंत लोकप्रिय असा श्लोक आहे. जगी सर्व सुखी असा कोण आहे. ते आपल्या मनाला सांगतायत, बा मना, आपल्या आयुष्याचं गणित मांडताना नुसती दुःखांची यादी नको मांडूस, किंवा नुसती सुखांची सुद्धा यादी नको मांडूस. सुखही किती मिळालं पहा, दुःखही किती मिळालं पहा. सुदैव पाठीशी केव्हा उभं राहिलं तेही पहा. दुर्दैव सामोरं कधी आलं तेही पहा. खरंच प्रत्येकाच्याच आयुष्यात हा सुखदुःखाचा लपंडाव नेहमीच चालू असतो. सुदैव आणि दुर्दैव यांचा एक अजब मेळ महाभारतातल्या या व्यक्तिमत्वामध्ये आहे. आणि ते बहुचर्चित असं व्यक्तिमत्व म्हणजे महारथी कर्ण. या कर्णाचा जन्म थोडा दुर्दैवी आहे. ही घटना पाहिली तर तसा दोष कोणाचाच नाही हो, दोष नियतीचा. आपल्या हाती हळहळण्या पलीकडे काही राहत नाही. आता गोष्ट झाली अशी, ऐका. कुंती ही गोपालकृष्णाची आत्या, म्हणजे वसुदेवाची बहीण, राजा शूरसेनाची मुलगी. पण ही कुंती जाणती झालेली असताना, जाणती म्हणजे आता तिला समजू लागलं, अशा मोठ्या वयाची असताना शूरसेन राजानं
त्याचा मित्र जो कुंतीभोज राजा, त्या राजाकडे या मुलीला दत्तक दिली. कुंतीभोज राजानं कुंतीचं पालन उत्तम केलं, तिला वाढवलं, तिला शिकवलं. पण आपण एका परक्या घरात राहतो आहोत, आपण दुसऱ्याच म्हणजे मानलेल्या आईबाबांच्याकडे राहतो आहोत, ही जाणीव तिला सतत राहिली. या कुंतीभोज राजाकडे दुर्वास नावाचे ऋषी आले होते. त्यांची व्यवस्था पाहायची, हे सगळं काम कुंतीवर सोपवण्यात आलं. कुंतीनं ऋषींचा आदरातिथ्य आणि सर्व सेवा उत्तम केली. ऋषी प्रसन्न झाले आणि तिला एक आशीर्वाद दिला, एक मंत्र सांगितला आणि म्हणाले, कुंती, या मंत्राचा उच्चार करून ज्या देवाचं आवाहन करशील त्याच्या प्रभावानं तुला पुत्र होईल. हा आशीर्वाद देऊन दुर्वास ऋषी निघून गेले. अर्थात मंडळी, अहो, या मंत्राचं गांभीर्य कळावं इतकंही काही त्या कुंतीचं वय मोठं नव्हतं हो. तिनं कुतूहलापोटी मंत्र म्हणाला आणि सूर्याला आवाहन केलं आणि गडबड झाली हो, गर्भ राहिला. अशी काही विचित्र घटना झाली तर आपले सख्खे आईवडील सुद्धा काय म्हणतील ही भीती. आपण तर दुसऱ्या आईवडिलांच्याकडे राहतोय, या जाणीवेमुळे कुंतीला काही बोलता येईना. ती आपल्या सखीजनांच्या सोबत वनविहारासाठी म्हणून वर्षभर बाहेर गेली. दूर जाऊन वनातच तिनं या बालकाला जन्म दिला. बरं, जन्म झालेल्या या बालकाला आता मारून टाकावं इतकी ती क्रूरही नव्हती हो. मग काय करणार? मग त्या बालकाला एका टोपलीत घातलं आणि ती टोपली एका शांत अशा जलप्रवाहामध्ये तिनं सोडून दिली, अत्यंत दुःखानं. अर्थात जो जलप्रवाह संथ आहे, ज्या जलप्रवाहाच्या आसपास काही लोकवस्ती आहे, त्या वस्तीमध्ये हे पोर वाहत जाऊन कोणाच्या तरी हाती लागण्याचा संभव आहे, अशाच जलधारेमध्ये कुंतीनं त्याला सोडलं, त्याच्या नशिबावर सोडून. कारण काय हो, कुंतीसारखी अल्लड मुलगी परक्या बापाकडे, मग आता हे मूल घेऊन आपल्या घरी जायचं, त्या बाबांना सांगायचं आणि तिथे त्याला वाढवायचं, तेही शक्य नव्हतं. बरं, त्या मुलाला मारून टाकणं तेही कुंतीला शक्य नव्हतं. मग काय मार्ग राहतो? ते पाण्यामध्ये सोडून दिलेलं मूल म्हणजे हा महारथी कर्ण. या मुलाच्या अंगावर जन्मतःच तेजस्वी कवच होतं. एखादं चिलखत अंगात घातलेलं असावं असं एक कवच दिसायचं. कानामध्ये अतिशय तेजस्वी कुंडलं होती. हे मूल वाहत 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 हस्तिनापुराला आलं आणि तिथल्या एका सारथ्याला सापडलं. पूर्वी सारथ्याला, सारथी म्हणजे रथ चालवणारा, त्या सारथ्याला सूत म्हणायचे. त्या सूताचं नाव होतं अधिरथ. त्याला हा कर्ण सापडला. त्याने आपल्या घरी नेला आणि अधिरथ आणि त्याची पत्नी या दोघांनी या कर्णाला अत्यंत प्रेमाने सांभाळला. कर्ण हस्तिनापुरात आला आणि काय योगायोग आहे पहा हो. इकडं कुंतीचं स्वयंवर आरंभलं गेलं आणि त्या स्वयंवरात कुंती सुद्धा हस्तिनापुराच्या सम्राटाचीच पत्नी झाली. हस्तिनापूरचे सम्राट पंडू त्या स्वयंवराला गेले. त्यांना कुंतीनं वरमाला घातली. अर्थात या सम्राट पंडूंचं आणखीनही एक लग्न झालं. मद्र देशाची राजकन्या माद्री हिच्याबरोबर सम्राट पंडूंचा दुसरा विवाह झाला. या दोनही पत्नींबरोबर सम्राट पंडू एकदा वनविहारासाठी गेले आणि तिथे त्यांच्या हातून अजाणतेपणे नकळत एका ऋषींची हत्या झाली. तेव्हा त्या ऋषींकडून त्या पंडूला शाप मिळाला आणि त्या शापामुळे आता पंडूला पुत्रप्राप्ती शक्य नव्हती, अपत्यप्राप्ती शक्य नव्हती. तेव्हा त्या कुंतीला आपल्या मंत्राची आठवण झाली आणि तिनं या मंत्राच्या प्रभावाने धर्म, भीम, अर्जुन या 3 मुलांना जन्म दिला. आणि तोच मंत्र कुंतीनं माद्रीलाही सांगितला आणि माद्रीला
नकुल सहदेव असे 2 पुत्र झाले. हे 5ही पुत्र जरी देवतांच्या प्रभावाने झाले असले तरीही ते पंडूचे मुलगे, म्हणून त्या 5ही जणांना पांडव म्हणत. पुढे काही काळाने सम्राट पंडूंचं निधन झालं. त्यांच्याबरोबर माद्री सती गेली. तेव्हा अशी विधवा झालेली ही कुंती आपल्या 5 मुलांना घेऊन पुन्हा हस्तिनापुरात आली. यावेळी मात्र सम्राट पंडूच्या अनुपस्थितीत त्याचा भाऊ धृतराष्ट्र हा हस्तिनापुराचं राज्य पाहत होता. पण धृतराष्ट्राच्या मनात आलं की मुळात सम्राट या गावाचा आहे तो पंडू आहे. ठीक आहे, आता त्याचं निधन झालंय, पण त्याची मुलं मोठी झाली की हे राज्य पांडवांना द्यावं लागणार. म्हणून मग धृतराष्ट्राने आपल्या मुलांना राज्य मिळावं, राज्य आपल्याकडेच राहावं म्हणून पांडवांच्या नाशाचे गुप्तपणे प्रयत्न सुरू केले. याची कुणकुण कुंतीला लागली. त्यामुळे भीतीचं, निराधारपणाचं, भीतियुक्त असं जीवन पांडव जगत होते हस्तिनापुरात. पण तेव्हा तसं पाहायला गेलं तर त्या अधिरथ सारथ्याच्या घरी कर्ण पूर्ण सुरक्षितपणे राहत होता, सुखात राहत होता. कर्णाला तू सारथ्याचा मुलगा आहेस, सूतपुत्र आहेस म्हणून तसं कोणत्याच अधिकारापासून वंचित व्हावं लागलेलं नाही. त्याला द्रोणाचार्यांच्या पाठशाळेत प्रवेश मिळाला. कौरव पांडवांना मिळतं तसंच समान शिक्षण त्यालाही मिळालं. पण पाठशाळेमध्ये अर्जुनाचं जरा जास्त कौतुक होत असे. त्याचा या कर्णाला राग येई. त्या रागानंतर तो आपोआपच पांडवांचा मत्सर करायला लागला. अहो, अर्जुनाचं कौतुक व्हायचं कारण कर्णापेक्षा अर्जुन तसा वयाने लहान होता. आणि लहान वयात सुद्धा तो काही काही प्रसंगात असं काही धैर्य दाखवायचा की त्या प्रसंगात तसं धैर्य कर्ण दाखवत नसे. त्यामुळे अर्जुनाचं कौतुक होय. आता याच्यात खरं कर्णाला वाईट वाटायला नको. अर्जुनाचं कौतुक का होत आहे, त्या प्रसंगामध्ये मी असा का वागलो नाही, हे त्याने अभ्यासायला हवं त्याच्या वयाच्या मोठेपणामुळे. पण नाही झालं असं. अर्जुनाचं कौतुक तो उच्च कुळातला आहे म्हणून होत नव्हतं. काही प्रसंगच असे झाले की त्यामुळे अर्जुनाचं कौतुक बाकीच्यांपेक्षा जास्त झालं. ते फक्त कर्णापेक्षा जास्त झालं असं नाही, बाकी पांडवांपेक्षा सुद्धा जास्त झालंच होतं की. पण बाकी त्याच्या मत्सर नव्हते करत. अहो, हा साधा प्रसंग पहा. पाठशाळेमध्ये शिकताना म्हणजे शिक्षण सुरू होण्यापूर्वीच, म्हणजे शाळेच्या पहिल्या दिवशी द्रोणाचार्य सगळ्या कौरव पांडवांना समोर बसवून म्हणाले की मुलांनो, शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी तुम्हाला माझी एक अवघड इच्छा सांगणार आहे. ती पूर्ण कराल ना रे? ती पूर्ण कराल ना? असा विचित्र प्रश्न गुरुजींनी विचारल्यानंतर त्याला उत्तर द्यायला कौरव उठले नाहीतच, पण पांडवही उठले नाहीत. कौरव म्हणजे धृतराष्ट्राची जी 100 मुलं होती ते सगळे कौरव, आणि ही पंडूची 5 मुलं ते पांडव. अर्थात यांच्याबरोबर अनेक विद्यार्थी होते की हस्तिनापुरातल्या सरदारांची मुलं, सेनापतीची, मंत्र्यांची मुलं. तसा सारथ्याचाही पुत्र तिथे होता. कोणीही उठून उभं राहिलं नाही. एकटा अर्जुन उभा राहिला आणि म्हणाला, गुरुजी, माझं शिक्षण झालं ना की मी तुमच्या मनातल्या सगळ्या गोष्टी पूर्ण करून दाखवीन. मला सांगा, असं हे लहानग पोर म्हणतंय म्हटल्यानंतर तो गुरुजींचा लाडका का नाही होणार? अर्थात शिक्षणामध्ये तर अर्जुनाने प्रावीण्य मिळवलं. सगळ्यांची परीक्षा घेण्यासाठी द्रोणाचार्यांनी एक दिवस शरसंधानाचा खेळ केला. एका झाडावर छोटासा पक्षी ठेवला आणि त्याच झाडावर फांद्यांवरती अनेक चांगल्या चांगल्या गोष्टी ठेवल्या. मग विद्यार्थ्यांना बोलवलं, धनुष्य घ्यायला सांगितलं, बाण उचला. आणि गुरुजी सांगायचे, बघा रे, तुम्हाला त्या पक्षाचा डोळा फोडायचा आहे, एकाग्र व्हा, चला. प्रत्येकानं धनुष्य उचललं. धनुष्य उचललं की गुरुजी विचारत, काय रे, त्या झाडावर आणखीन काय काय तुम्हाला दिसतंय? मग सगळे विद्यार्थी
वेगवेगळ्या वस्तूंची नावं सांगत. या फांद्यांवरती शेले ठेवलेत, या फांद्यांवर दागिने ठेवलेत असं सांगायला लागलं की गुरुजी त्यांना बाजूला काढत. चला, आपला क्रमांक उद्या येईल. एकटा अर्जुन म्हणाला, गुरुजी, या क्षणाला मला फक्त त्या पक्षाचा डोळा दिसतोय. आणि मग गुरुजींनी त्याला संमती दिली. त्यांनी शरसंधान केलं. पण या परीक्षेच्या वेळेला असं एकाग्र होणं, आधी गुरुजीने सांगितलंय ना की पक्षाचा डोळा फोडायचा आहे, मग तिथे बघायला सुरुवात करणं हे त्या परीक्षेच्या वेळेला कर्णाला जमलेलं नाही, असं महाभारताच्या मूळ संहितेत आहे. आता काही लोक काय करतात, आपल्या मनाने आणखीन काही खोट्या गोष्टी लिहितात आणि मग सांगतात काय झालं, ती परीक्षा होती ना तेव्हा तो कर्ण गावाला गेला होता. हो, आणि मग तो गावाहून जेव्हा परत आला ना तेव्हा त्याला कळलं की अरे एक पक्षाचा डोळा फक्त फोडला अर्जुनाने. मग कर्णाने काय विचारताय, अरे स्वतःच्या डोळ्यावर पट्टी बांधून घेतली आणि त्याच पक्षाचे दोन्ही डोळे फोडून टाकले. आहे का नाही? अरे च्या, आपल्या मनाला असं वाटतं एवढं जर त्याला करून दाखवायचं होतं, एकट्याने कशाला केलं? गुरुजींना बोलवायचं आणि सांगायचं मी काल अनुपस्थित होतो, तेव्हा आज मी दाखवतो मला काही येतं ते. काय आहे, या गोष्टी काही महाभारतात लिहिलेल्या नाहीत. तेव्हा लोकांचा उगाच गैरसमज करून देण्यासाठी अशा असत्य कथा सांगण्यात काही अर्थ नाही. खरंच एवढं शरसंधान उत्तम करणारा जर कर्ण होता, अर्जुनापेक्षा जर धाडसी होता, अर्जुनापेक्षा जर शूर होता, तर पुढची एक सत्य घटना आहे का? त्याच्यामध्ये काय पराक्रम पाहायचा तो दिसेल. प्रसंग अगदी छान आहे. द्रोणाचार्यांनी आपल्या शिष्यांची परीक्षा घेण्यासाठी खूप प्रकार केले. एक खोटी मगर तयार केली आणि ती पाण्यामध्ये ठेवली. सकाळी सगळेजण नदीवर गेले स्नानाला. तेव्हा गुरुजींनी मुद्दाम त्या मगरीच्या तोंडात आपला पाय टाकला आणि ओरडायला सुरू केला, अरे वाचवा, अरे वाचवा, अरे वाचवा, माझा पाय मगरीनं पकडला रे, वाचवा रे वाचवा. धावा धावा मला वाचवा, धावा धावा मला वाचवा, जलचर पकडी पाय. धावा धावा मला वाचवा, जलचर पकडी पाय. कोणीतरी हो मारुनी मगरा, कोणीतरी हो मारुनी मगरा, मला वाचविल काय. तेव्हा सर्वही पळती, तेव्हा सर्वही पळती, अर्जुन धैर्यशाली होती. गुरुजींचा पाय मगरीनं पकडला हे पाहताच सगळे कौरव पळत सुटले. म्हणले आता आपण भीष्माचार्यांना जाऊन सांगू, आजोबांना जाऊन सांगू, सैनिक घेऊन येऊ, म्हणजे ते मगराला मारतील. सगळे पळाले. सज्जन हो, ऐकायला थोडं वाईट वाटेल, पण या सगळ्यांबरोबर कौरवांबरोबर कर्णही पळालाच. पण एकटा अर्जुन तिथे उभा राहिला आणि त्याने एका मागे एक त्या मगरीवर बाण चालवले. मग गुरुजींनी सांगितलं, अरे मगर खोटीच आहे, पण तुम्ही ऐन वेळेला धैर्य दाखवू शकता का नाही याची ही परीक्षा होती. मग मला सांगा, आता या अर्जुनाचं कौतुक का होऊ नये? तो गुरुजींचा लाडका का असू नये? अगदी विद्यार्थी दशेतला शेवटचा प्रसंग. सर्व शिक्षण पूर्ण झालं तेव्हा द्रोणाचार्य म्हणाले, मला गुरुदक्षिणा जर काही द्यायची असेल तर एकच द्या. द्रुपद राजांनी पूर्वी माझा अपमान केलाय, त्या अपमानाचा सूड मला घ्यायचा आहे. त्यामुळे तुम्ही माझे शिष्य म्हणून द्रुपदावर चाल करून जा आणि त्याचा पराभव करा, त्याला बंदिवान करून आणा. सगळे कौरव म्हणले, गुरुजी आम्ही जाऊ, पण या पांडवांना आमच्याबरोबर पाठवू नका. का? तर त्यांच्यामुळे आम्ही जिंकलो असं होईल. गुरुजी बरं म्हणाले. पांडवांना बाजूला ठेवलं आणि 100 कौरव एकत्र निघाले. आता पहा कोण कोण आहेत. 100 कौरव आहेत, बरोबर अश्वत्थामा आहे, गुरुजींचा मुलगा,
आणि या सगळ्यांबरोबर कर्णही आहे. इतके सगळे एकत्र द्रुपद राजावर चालून गेले. पण द्रुपद राजाच्या युद्धासमोर, आघातासमोर यांचं काही चाललं नाही. हे सगळे पळून मागे आले. मग नंतर द्रोणाचार्यांनी पांडवांना पाठवलं फक्त, आणि ह्या 5 जणांनी जाऊन आपलं शौर्य दाखवलं. द्रुपद राजाला बंदिवान केला आणि गुरुजींच्याकडे घेऊन आले. पहा, आता आपला पराक्रम दाखवायला आपल्याला कोणी मनाई केली होती का? तेव्हा योग्य वेळी आपण आपला पराक्रम दाखवायचा नाही, आणि दुसऱ्याने दाखवला, त्याचं कौतुक झालं म्हणून मग मत्सर करायचा. तेव्हा या मत्सराचं काय आपण कौतुक करणार? या मत्सराचं काय कौतुक करायचं? कवच कुंडल युद्ध अंश भास्कराचा, कवच कुंडल युद्ध अंश भास्कराचा, असुनी झाला तो पुत्र सारथ्याचा, असुनी झाला तो पुत्र सारथ्याचा. दानशूरत्वहि पराक्रमहि होता, दानशूरत्वहि पराक्रमहि होता, सर्व गुण त्याहून मत्सराग्नी मोठा, सर्व गुण त्याहून मत्सराग्नी मोठा. कवच कुंडल युद्ध अंश भास्कराचा, कवच कुंडल युद्ध, कवच कुंडल युद्ध अंश भास्कराचा. कवच कुंडल युद्ध अंश भास्कराचा, कवच कुंडल युद्ध, कवच कुंडल युद्ध अंश भास्कराचा. असुनी झाला तो पुत्र सारथ्याचा, असुनी झाला तो पुत्र सारथ्याचा. दानशूरत्वहि पराक्रमहि होता, दानशूरत्वहि, दानशूरत्वहि पराक्रमहि होता. पराक्रमहि होता, सर्व गुण त्याहून मत्सराग्नी मोठा, सर्व गुण त्याहून मत्सराग्नी मोठा. कवच कुंडल युद्ध अंश भास्कराचा, कवच कुंडल युद्ध अंश भास्कराचा, भास्कराचा, भास्कराचा. कौरव, पांडव आणि सर्व शिष्यांचं शिक्षण जेव्हा पूर्ण झालं, तेव्हा त्यांच्या विविध गुणदर्शनाचा एक कार्यक्रम ठरवला गेला. कुणी कुणी काय काय कौशल्य मिळवलं ते त्यात दाखवायचं होतं. कौरवांनी आपापलं शस्त्रविद्येतलं कौशल्य दाखवलं, पांडवांनी सुद्धा आपापलं कौशल्य दाखवलं, शस्त्रविद्या दाखवली. एक लक्षात ठेवलं पाहिजे की ही संधी त्या समारंभात कर्णाला सुद्धा मिळाली होती. कर्णालाही जे जे त्याला धनुर्विद्येतलं कौशल्य होतं ते दाखवायला संधी मिळाली होती. पण कर्णाला गुणदर्शनाची संधी नाकारलेली नाही हे लक्षात घेऊन ऐका.
ते विविध गुणदर्शन झाल्यानंतर तो द्वंद्व करायची इच्छा करायला लागला आणि म्हणायला लागला, मी अर्जुनाशी द्वंद्व युद्ध खेळणार आहे, त्याची मला परवानगी द्या. हा, आता ही परवानगी मात्र कृपाचार्यांनी अत्यंत नम्रपणे नाकारली. समारंभ आहे कला दर्शनाचा, नव्हे द्वंद्वयुद्धी कुणा मारण्याचा. जरी द्वंद्व करणे असे रे मनात, तरी तेची होते समानी कुळात. या ठिकाणी फक्त आयुष्यात एकदाच अर्जुनाशी युद्ध करायला कर्णाला मनाई झालेली आहे. अर्थात पुढे जेव्हा जेव्हा लढाईची वेळ आली तेव्हाही कर्ण जिंकला नाहीच आहे अर्जुनासमोर, पण तरी या प्रसंगाचं लोक फार भांडवल करतात. हो, त्याला संधीच मिळाली नाही अर्जुनाला मारायला. अहो, द्वंद्व खेळायचा असेल तर त्याला काही नियम असतात, कुस्तीला असतात, बॉक्सिंगला असतात. दोन्ही योद्धे किमान एका वजनाच्या गटाचे लागतात, एका वयाच्या गटाचे लागतात. कर्ण जवळजवळ 10 ते 15 वर्षांनी मोठा आहे अर्जुनापेक्षा. मुळात जो समारंभ चालू आहे हा युद्धाचा नाही, तो फक्त विविध गुणदर्शनाचा आहे आणि ती संधी तुम्हाला मिळाली आहे. तेव्हा युद्ध करायचं हे तुम्ही म्हटलात म्हणजे तुम्ही आगाऊपणा केलात. आता नकार दिला म्हणून रागवायचं काय कारण आहे? पण लोक याचा विचार कधी करत नाहीत. कर्णाचे अनेक अपमान जे झालेत ते त्याच्या जातीमुळे नाही झालेले, त्याच्या आगाऊपणामुळे जास्त झालेत. दुर्योधनाने म्हणजे ज्येष्ठ कौरव, धृतराष्ट्राचा थोरला मुलगा, तो राजपुत्र ना आता, त्या दुर्योधनानं याच समारंभात म्हणजे ज्या ठिकाणी कर्णाला नकार मिळतोय त्या समारंभात कर्णाला बोलवलं आणि त्याला अंगराज म्हणून घोषित केलं, म्हणजे अंग देशाचा राजा केलं. आता या गोष्टीला कर्ण मित्रप्रेम समजला की दुर्योधन फार दयाळू आहे, फार मायाळू आहे. सज्जन हो, राजनीतीचं केवढं अज्ञान आहे पहा. जो दुर्योधन पांडवांचं न्यायाचं राज्य त्यांना द्यायला तयार नाही, त्यांच्या वडिलांचं राज्य त्यांना मिळू द्यायला तयार नाही, तो आपल्याला राज्य देतो म्हणजे न्यायीपणा नव्हे, दुर्योधन धोरणी आहे. हे राज्यशास्त्राचा अभ्यास करणाऱ्याला कळायला हवं, हे समजायला हवं की पांडवांशी जे स्पर्धा करतील त्यांना हा श्रीमंत करणार आहे, आणि ते सुद्धा कुठल्या पैशावर? पांडवांच्याच राज्याच्या लुबाडलेल्या फुकटच्या सत्तेच्या पैशावर. आता हे राज्यशास्त्र ज्याला कळलेलं नाही ठीक आहे, पण सज्जन हो, या ठिकाणी हेही लक्षात ठेवायचं आहे की जातीमुळे कर्णाचा राज्यावरचा अधिकार कोणीही अमान्य केलेला नाही. अहो, शिक्षण पूर्ण होताच तुम्हाला अख्खं एका प्रांताचं राज्य मिळालं, तुम्ही राजे झालात, पुढे जन्मभर तुम्ही त्या राजविलासात राहिलात, तरी सुद्धा आम्हाला काहीच मिळालं नाही हो. म्हणून मग गळे काढणाऱ्यांना ढोंगी म्हणावं नाही तर मग काय म्हणावं मला सांगा. हा, आता फक्त ब्रह्मास्त्र मात्र द्रोणाचार्यांनी कर्णाला शिकवलं नाही, कारण ते मागताना कर्ण म्हणाला, गुरुजी, अर्जुनाचं पारिपत्य मला करायचंय, त्यासाठी ते मला द्या. लक्षात घ्या, अशी मोठी मोठी शस्त्र वैयक्तिक भांडणासाठी दिली जात नाही, आणि वैयक्तिक मत्सर असणाऱ्यांना तर नाहीच नाही. या लोकांना मत्सर किती होता हे गुरुजींनी पाहिलंच होतं हो. गदा युद्धामध्ये भीम वरचढ होतोय हे पाहिल्याबरोबर दुर्योधनानी, दुःशासनानी, कर्णानी या तिघांनी मिळून एकत्र होऊन त्या भीमाला विष चारलं होतं, त्याला मूर्छित केला होता आणि पाण्यात टाकलं होतं. हे कृत्य गुरुजींना माहीत होतं. या कृत्यामध्ये दुर्योधनाबरोबर कर्ण सामील होता हेही माहीत होतं. आता दैवयोगाने भीम वाचला, पण कर्ण, कौरव हे मत्सरापोटी काय थराला जातात हे गुरुजींनी पाहिलंय, म्हणून त्यांनी नाकारलं. आणि नाकारल्याबरोबर कर्णाने गर्वाने असं सांगितलं, गुरुजी, मी सूतपुत्र आहे म्हणून तुम्ही मला ते नाकारताय. ठीक आहे, पाहून घेईन, मी ब्रह्मास्त्र मिळवीनच, पण मी सूतपुत्र आहे
हे सांगूनच मिळवीन, लक्षात ठेवा. अर्थात इतक्या गर्वामध्ये तो बोलला, पण हा शब्द कर्णाला काही पाळता आलेला नाही. ब्रह्मास्त्र घेण्यासाठी तो परशुरामांच्याकडे गेला आणि त्यांच्याकडून खोटं बोलूनच त्यांनी विद्या मिळवलेली आहे. कर्णाने परशुरामांना आपल्या जातीची आठवण दिली आणि जातीची जवळीक दाखवली. काय गंमत आहे पहा. कर्ण परशुरामांना म्हणतोय, मी भार्गव गोत्राचा ब्राह्मण आलोच शस्त्र शिकण्याला, शिकेन विद्याभ्यासही आणि सुखवीन आपुले तनुला. भार्गव परशुरामांना मी ब्राह्मण आहे असं सांगून कर्णांनी ब्रह्मास्त्र मिळवलं. आता काही लोक म्हणतील, काय करणार हो, तो सूतपुत्र होता ना, म्हणून त्याला ती विद्या मिळत नव्हती, तेव्हा मग दुसऱ्याकडे जाऊन खोटं बोलून त्यांनी मिळवली, तर मग काय बिघडलं? हो, बिघडलं कुठेच नाही, पण सूतपुत्र म्हणूनच मी ती मिळवीन अशी बडबड तरी करायला नको होती. कसंही करून मिळवीन असं तरी म्हणायचं होतं. ठीक आहे, ब्रह्मास्त्र शिकला. पण जेव्हा परशुरामांना कळलं की कर्ण असत्य बोलला होता, तेव्हा मात्र परशुरामांनी त्या शस्त्राला बंधन घातलं. ते म्हणाले, तू माझी सेवा केली आहेस त्याचं पुण्य तुला मिळेल, तू विद्या शिकलास त्याचं फळही मिळेल, पण असत्य बोललास यासाठी सुद्धा काही मोजावं लागेल. दिगंत कीर्ती तुझी रे होईल, दिगंत कीर्ती तुझी रे होईल, अतुल योद्धा मान मिळविशील, अतुल योद्धा मान मिळविशील. ब्रह्मास्त्राचा वापर पण रे एकदाची होणे, ब्रह्मास्त्राचा वापर पण रे एकदाची होणे. विविध गुणरचनाच्या प्रसंगात ते द्वंद्व झालं नाही ते बरं झालं असं आता आपल्याला पटेल. कारण जेव्हा तो समारंभ झाला तेव्हा अर्जुनाला ब्रह्मास्त्र येत होतं, फक्त कर्णालाच येत नव्हतं. त्या समारंभानंतर कर्णाने ते मिळवलंय, म्हणजे त्या द्वंद्वाच्या दिवशी कर्णाची पुण्यतिथीच करावी लागली असती. असो, तेव्हा असा ब्रह्मास्त्रयुक्त अंगदेशाचा राजा कर्ण हा दुर्योधनाच्या कपटामध्ये, अधर्म कर्मामध्ये सतत सहभागी झाला. आता दुर्योधनामुळे आपल्याला राज्य मिळालंय, तेव्हा दुर्योधन म्हणेल त्या होला हो म्हणायचं म्हणजे आलंच. आता ते नाखुशीनं म्हटलं तर ठीक आहे, पण तो आनंदाने हो म्हणत असे हो, यात मात्र माणसाची थोडी हीन प्रवृत्ती दिसते. एखाद्याचा उपकार आपल्यावर आहे तेव्हा त्याच्या निंद्य कर्मात त्याला साथ द्यावी लागतीये, ठीक आहे, पण ती नाखुशीनं हवी ना. इथे कर्ण कित्येक वेळेला दुर्योधनाला प्रोत्साहन द्यायचा, वाईट वागायला. खरंच शूर माणसं व्यक्तिगत स्वार्थाला बळी पडली की अशी आसुरी होतात ते आपल्याला दिसतं. दुर्योधनानं पांडवांना नष्ट करण्याचे खूप प्रयत्न केले. वारणावत नावाच्या तीर्थक्षेत्री त्यांना पाठवलं आणि ते राहत होते तो सगळा वाडा जाळून टाकला. अर्थात या जाळपोळीतून सुद्धा पांडव वाचले. पुढे 12 वर्ष ते रानुमाळ भटकत होते. या मत्सरी कौरवांच्या पासून, त्यांच्या सेनाधिकाऱ्यांच्या पासून आपला जीव कसाबसा वाचावा म्हणून गावोगाव हिंडत होते, भिक्षा मागून जगत होते. तेव्हा कर्ण ती 12 वर्ष राजसुखात होता. कोण दुर्दैवी, कर्ण की निराधार पांडव? असो, या मध्यंतरीच्या काळात कलिंग देशचा राजा चित्रांगद यांनी आपल्या कन्येचं स्वयंवर मांडलं. त्या ठिकाणी कर्ण गेला होता.
पण या स्वयंवरात पांडव किंवा यादव म्हणजे गोपाळकृष्णांकडचे हे कोणीही आलेले नव्हते. म्हणजे सज्जन हो, लक्षात घ्या की भारतातले सगळे राजे सगळ्या स्वयंवरांना काही जात नसत. म्हणजे आपले लोक टिंगल करायला मोकळे, काय भारतातले राजे, आपल्या कुठल्या तरी मुलीचं स्वयंवर कळलं किती झाले आपल्या. तसं नव्हतं. तेव्हा या चित्रांगद राजाच्या कन्येच्या स्वयंवराच्या ठिकाणी कर्ण आला होता. त्यासाठी जो आवश्यक पण होता तो त्याने जिंकला. त्या दोघांचा विवाहही झाला. त्या समारंभानंतर मात्र समस्त राजमंडळाशी युद्ध करून सगळ्या राजांना कर्णाने नमवलं. हे शौर्य कर्णाकडे आहेच, प्रश्नच नाही. पण कर्णाचं शौर्य यादवांहून म्हणजे कृष्णापेक्षा आणि पांडवांच्या पेक्षा श्रेष्ठ होतं अशी बतावणी सहसा कोणी करू नये. सत्य इतिहास पाहावा. कारण हा विवाह झाल्यानंतर पुढे द्रौपदीचं स्वयंवर आलं. या स्वयंवरात पांडव यात्रेकरूच्या वेशात होते. आता त्या ठिकाणी कृष्णही आले होते, दुर्योधन कर्ण हेही आले होते. आता गंमत बघा हा. स्वयंवराचा समारंभ सुरू होण्यापूर्वी तो द्रौपदीचा भाऊ दृष्टद्युम्न तो उभा राहिला आणि त्यांनी स्वच्छपणे सर्वांना सांगितलं की बाबानो, या ठिकाणी द्रौपदीच्या स्वयंवरासाठी असा पण आहे की या छताला एक चक्र टांगलंय, त्याच्यावर एक मासा बांधलाय. हे चक्र फिरत राहणार आहे. तेव्हा ते फिरतं चक्र पाहायचं आहे. पण त्या चक्राखाली एक पाण्याची परात ठेवली आहे. त्या चक्राचं प्रतिबिंब पाहायचं आहे. पाण्यात चक्र पाहायचं आणि त्या मत्स्याला भेदायचं नाही, त्या मत्स्याचा डोळा फोडायचा आहे. मात्र हे कौशल्य दाखवण्यासाठी आम्ही आमंत्रित केलेल्या राजांपैकीच जो कुळाने, रूपाने, गुणाने आणि बलाने आमच्या कुळाला युक्त असेल किंवा आमच्यापेक्षा श्रेष्ठ कुळाचा असेल त्यालाच द्रौपदी वरेल, त्यालाच द्रौपदी वरेल. वंदनास करुनी मग बोलला, द्रौपदीस वरण्या पण लाविला. मंडळास विनवी युवराज तो, वर आम्ही कुळीचाच निवडितो. आता मंडळी, कर्णाने या अटी लक्षात घ्यायला हव्या होत्या की ही जी काही स्पर्धा आहे ती ओपन टू ऑल अशी काही नाही. बरं, आम्हाला जावई आमच्या कुळातलाच हवा असं कोणी म्हटलं त्यात काही पाप नाही, काही दोष नाही किंवा हा काही गुन्हा नाही. तेव्हा प्रत्येकाला त्याचं काही व्यक्ती स्वातंत्र्य आहेच की. आधी आपण नको त्या पंक्तीत बसायचं आणि मग मला जातीवरनं उठवलं हो असं म्हणायचं, हा आपला आगाऊपणा. पुन्हा कर्ण जर एवढा उदार म्हणायचा तर मग द्रौपदीच्या व्यक्ती स्वातंत्र्याचा त्याला राग येतो, मग कसला औदार्य म्हणायचं मला सांगा. कर्ण उभा राहिला आणि तो धनुष्य हाती घेऊ लागला. मात्र द्रौपदीने स्वच्छपणे सांगितलं, नाही, मी सुताला वरणार नाही. सुताला मी नाही, सुताला मी नाही, नाही वरणार, सत्य ऐकावे. मत्समकुलीन अथवा तापसी यानेच धनुष्य उचलावे. द्रौपदीनं नकार दिला आणि कर्णानं धनुष्य टाकून दिलं. प्रसंग ऐकायला मोठा छान आहे, पण सज्जन हो, एक गोष्ट सांगण्यासारखी अशी आहे की आज आपल्याला महाभारताचा अभ्यास करण्यासाठी 3 प्रती उपलब्ध आहेत महाभारताच्या. त्यापैकी सर्व संशोधकांनी जी संशोधित आवृत्ती संपादित केली आहे त्यामध्ये असा काहीतरी द्रौपदीनं नकार दिलाय मग कर्णाने धनुष्य टाकलंय हा श्लोक नाहीच आहे. पण काय करणार, सत्याची चाड न बाळगणारे काही असतात हो, आणि मुद्दाम प्रक्षिप्त श्लोकच घ्यायचे आणि त्याच्यावर प्रसंग रंगवायचे, हे त्यांचे उद्योग असतात.
या उलट ज्या महाभारताच्या आपल्याकडे 3 संशोधित प्रती उपलब्ध आहेत, सर्व अभ्यासकांनी मान्य केलेल्या ज्या प्रती आहेत, त्या 3ही प्रतीत पुढे एक श्लोक आहे. पुढे एक श्लोक आहे आणि तो असा आहे. आता गंमत पहा, त्या श्लोकाचा अर्थ सांगतो. त्या श्लोकाचा अर्थ असा की जेव्हा ब्राह्मण वेशातला म्हणजे तापसी वेशातला अर्जुन मत्स्यभेद करायला उठला, तेव्हा सगळे राजे म्हणायला लागले, अरे जे धनुष्य, शल्य, दुर्योधन, कर्णासारख्या सुद्धा योद्ध्यांना पेललं नाही, शरसंधान करता आलेलं नाही, ते धनुष्य हा तापसी कसा काय पेलणार? असा त्या श्लोकाचा अर्थ आहे. आणि हा श्लोक, या वर्णनाचा श्लोक 3ही प्रतीत आहे. म्हणजे याचा अर्थ असा की संशोधकांनी ज्या प्रती 3ही दिल्या त्यानुसार कर्ण आधीच फजित झालेला आहे. पण काय आहे, 3 पैकी एकाच प्रतीमध्ये असणारा श्लोक घ्यायचा, कारण कर्णाला द्रौपदीवर अकारण राग करायला यांना काहीतरी कारण पाहिजे ना. म्हणून मग नको ते श्लोक चघळायचे आणि जनतेची दिशाभूल करायची, हा काही लोकांचा आपल्याकडे उद्योग असतो. असो, तो विषय महत्वाचा नाही. अर्जुन तापसी वेशात पुढे आला. त्याने धनुष्य उचललं आणि पाण्यातलं प्रतिबिंब पाहून छताला टांगलेल्या चक्रावरच्या मत्स्याच्या नेत्राचा भेद केला. त्यांनी पण जिंकला होता. द्रौपदीने त्याला माळ घातली. मग चिडून जाऊन सगळ्या कौरवांनी, कर्णासह सगळ्या कौरवांनी पांडवांवर चाल केली. अरे तो तापसी म्हणजे अर्जुन आहे, त्याच्याबरोबर आलेले सगळे आहेत ते पांडव आहेत, हे सगळ्यांनी ओळखलं. आता या युद्धात अर्जुनाचा पराभव करायला कर्णाला कोणी अडवलं का आहे? उलट 12 वर्ष गावोगाव निराश्रितासारखे पांडव फिरत होते, तेव्हा ते उपाशी तापाशी आहेत. हा 12 वर्ष राजविलासामध्ये आहे, चांगला खाऊन पिऊन सुखी आहे. युद्धाचा सराव करायला याला 12 वर्ष मुबलक वेळ आहे. पांडव वनवासातच आहेत. पण तरी सुद्धा द्रौपदी स्वयंवराच्या वेळच्या युद्धात अर्जुनाकडून कर्ण जायबंदी झाला. आणि जेव्हा कर्ण जखमी झाला, जायबंदी झाला, युद्ध करायला असमर्थ झाला, तेव्हा तो म्हणाला, अर्जुना तू तापसी वेशात आहेस ना, म्हणजे ब्राह्मण वेशात आहेस, म्हणून मी जास्त शस्त्र चालवत नाही. असलं काहीतरी कारण सांगून कर्ण तिथून निघून गेलाय. अर्जुन तापसी वेशात आहे हे येतानाच दिसलं होतं. मग त्याचा जर मान राखायचा होता तर लढाईच करायची नव्हती, पण आधी युद्धाला उभं राहायचं आणि मग पुरेसा मार खाल्ल्यानंतर असं काहीतरी कारण सांगून पाळायचं. याला काय म्हणायचं ते लोकांनीच ठरवायचं. असो, द्रौपदी स्वयंवराच्या वेळी पांडव प्रगट झाले. तेव्हा धृतराष्ट्रांनी म्हणजे त्यांच्या काकांनी त्यांना परत बोलवलं आणि त्यांना खांडव वन नावाचं जंगल दिलं. तिथली भूमी साफ करून पांडवांनी इंद्रप्रस्थ नामक आपली नवीन राजधानी उभी केली. या मध्यंतरीच्या काळात दुर्योधनानं राजसूय यज्ञ केलाय बरं का. आणि या यज्ञाच्या वेळी कर्णाने अख्ख्या आर्यावर्ताचा दिग्विजय केला. सर्व देशोदेशींच्या राजांना नमवलं. पण अर्थात पांडवांचं राज्य इंद्रप्रस्थ, यादवांचं राज्य द्वारका आणि जरासंधाचं राज्य मगध, ही 3 राज्य सोडून इतर सर्व राजांना या युद्धामध्ये, या राजसूय यज्ञाच्या वेळेला कर्णाने नमवलं आहे. पण जेव्हा पांडवांचा राजसूय झाला तेव्हा ते वैभव बघून मात्र दुर्योधन, दुःशासन सगळे कौरव जळफळले आणि पांडवांचं राज्य लुबाडायचा त्याने डाव केला. आणि तो डाव म्हणजे कपट, द्यूत खेळणं आणि जुगारात पांडवांना हरवणं. या पापी भित्र्यासारख्या अशा कृत्याला सुद्धा दुर्योधनाचा मित्र असून सुद्धा कर्णाने साथ दिली. हो, कर्णाने खरं सांगायला हवं होतं, दुर्योधना, युद्धानं आपण जर सगळं जिंकलं तर शौर्य होईल, अन्यथा कपटीपणाचा दोष आपल्या पदरी येईल. हे शहाणपण मित्र या नात्याने सांगायला काय हरकत होती. पण नाही, त्या जुगाराच्या प्रसंगात, द्यूताच्या प्रसंगात कर्ण जे काही वागला ते आपण आधी पाहिलं पाहिजे आणि मगच त्याच्या करुणामय मृत्यूमुळे वाईट वाटून घेतलं पाहिजे. जुगारामध्ये
पांडव राज्य हरले, खजिना हरले. शेवटी धर्मराजांनी द्रौपदी डाबावर लावली. द्रौपदीही तो हरला. दुर्योधनाला फक्त द्रौपदीचा अपमान करायचा होता. म्हणून दुर्योधनाने आज्ञा केली, दुःशासना, द्रौपदीला भर सभेत ओढून आण. तिला भर सभेत केसाला धरून हिसडे मारत ओढून आणली. सगळ्या सभे देखत दुर्योधन म्हणाला, द्रौपदी माझी बायको हो. इथपर्यंत दुर्योधन बोलला. पण कर्ण त्यांनी मात्र याच्या पुढचा नीचपणा केला. हे पहा मंडळी, पांडव दास जरी झाले होते तरी ते दुर्योधनाचे झाले होते, कर्णाचे नव्हेत. अहो, भीष्म, द्रोणाचार्य हे कोणीही त्यांच्या संरक्षणासाठी उभे नाहीयेत. गांधारी, कुंती या राजमाता तिथे आहेत, त्या बोलत नाहीयेत. अशा असहाय्य अवस्थेमध्ये एक स्त्री आहे, कोणी का स्त्री असे ना, अशा असहाय्य अवस्थेत उभ्या असलेल्या द्रौपदीला पाहून कर्ण खदखदा हसत उठला. खदखदा हसत उठला आणि वाटेल ते बाष्कळ बोलायला लागला. वाटेल ते बाष्कळ बोलला. खद खद हसत उठला तो खड, खद खद हसत उठला तो खड, खद खद हसत उठला तो खड. काय बोलला बडबड बाष्कळ, काय बोलला बडबड बाष्कळ. खद खद हसत उठला तो खड, खद खद हसत उठला तो खड. पांडवांची पत्नी द्रौपदी, पांडवांची पत्नी द्रौपदी साध्वी कसली वेशा केवळ, साध्वी कसली वेशा केवळ. खद खद हसत उठला तो खड, खद खद हसत उठला तो खड. 100 नवरे उत्तम तिजला, 100 नवरे उत्तम तिजला. कौरव अमुचे किती हे सोज्वळ, कौरव अमुचे किती हे सोज्वळ. खद खद हसत उठला तो खड, खद खद हसत उठला तो खड. द्रौपदी दासी झाली आपुली, द्रौपदी दासी झाली आपुली, द्रौपदी दासी झाली आपुली. वस्त्र ओढरे तिचे ओंगळ, वस्त्र ओढरे तिचे ओंगळ. खद खद हसत उठला तो खड, खद खद हसत उठला तो खड, खद खद हसत उठला तो खड. महारथी कर्णाचं हे बोलणं ऐकल्यानंतर त्याला महापुरुष कसं म्हणावं अशी शंका वाटायला लागते. अहो, द्रौपदी जरी दासी झाली असली तरी ती दुर्योधनाची होती. दुर्योधनाची इच्छा इतकीच होती, द्रौपदीला सभेत आणवावं आणि तिचा अपमान करावा, बस. पण त्याने केलेला अपमान कर्णाला पुरेसा वाटला नाही. हाच ओरडला, अरे ती द्रौपदी साध्वी कसली, ती वेश्या आहे, ती आपली दासी झाली आहे, तिचं वस्त्र ओढ. लक्षात घ्या, दुर्योधनाची आज्ञा द्रौपदीला फक्त दरबारात आणा इतकीच होती. तिचं वस्त्र ओढायला सांगितलं जर कोणी असेल तर ते या नीच कर्णाने सांगितलं. ही आज्ञा दुर्योधनाची नव्हे. मला सांगा, असहाय्य अवस्थेतल्या कोणाही स्त्रीची, अगदी खऱ्या अर्थाने कोणी गणिका असेल, तिची सुद्धा कोणी अशी रस्त्यावरती भर सभेत बेअब्रू करत नाही हो. पण एखादी स्त्री असहाय्य असताना तुम्ही तिला मरणाहून अधिक वेदना देणारी विटंबना करता, तिची बेअब्रू करायला तयार होता. मग तुम्ही स्वतः असहाय्य असताना कोणी तुम्हाला मारलं तर तुम्ही दुःख का करावं, तुम्ही दुःख का करावं. अर्थात कर्ण मरताना असहाय्य नव्हता. तो कसा असहाय्य नव्हता ते पुढे पाहू. पण काही लोक जर धरून चालले असतील की तो असहाय्य असताना त्याला मारला गेला, तरी दुःख काय करण्यासारखं आहे, दुःख काय करण्यासारखं आहे. आपल्याकडे जगामध्ये अशी काही मोठी व्यक्तिमत्व आहेत की ज्यांच्या करुणामय मृत्यूमुळे ते सहानुभूतीचे विषय झाले. पण भारतीय संस्कृतीत
प्रत्येक माणूस छोटा का मोठा हे त्याच्या वैयक्तिक गुणावरून ठरत नाही, तो मानवतेशी निगडीत असं वर्तन किती करतो यावर अवलंबून असतं. म्हणून समर्थ सांगतात, तुम्ही असे मारले गेला तर दुःख का, मनात वाची रे पूर्व संचित केले, तया सारखे भोगणे प्राप्त झाले. जगी सर्व सुखी असा कोण आहे, जगी सर्व सुखी असा कोण आहे, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तुझी शोधून पाहे, विचारी मना तुझी शोधून पाहे, जगी सर्व सुखी असा कोण आहे, जगी सर्व सुखी असा कोण आहे, मनात्वाची रे पूर्व संचित केले, मनात्वाची रे पूर्व संचित केले, तया सारखे भोगणे प्राप्त झाले, तया सारखे भोगणे प्राप्त झाले, जगी सर्व सुखी